इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 4 भौमितिक रचना. या प्रकरणामध्ये आपण काही त्रिकोण रचना आपल्याला करायच्या आहेत. समरूप त्रिकोण काढणे पहिली रचना या प्रकरणामध्ये करायची आहे. त्यानंतर वर्तुळाची स्पर्शिका काढणे, वर्तुळावरील बिंदूतून त्या ठिकाणी केंद्राचा वापर करून आणि केंद्राचा वापर न करता वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे, आणि तिसरा मुद्दा आहे वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळास स्पर्शिका काढणे. तर मागील इयत्ता 9वीमध्ये आपण दिलेल्या रेषाखंडाचे लंबदुभाजक काढणे किंवा दिलेल्या रेषाखंडाचे एकरूप भाग करणे या मूलभूत रचना आपण इयत्ता 9वीमध्ये केलेल्या आहेत. त्यांचा उपयोग आपल्याला या 10वी या प्रकरणामध्ये करावायचा आहे. तर सर्वप्रथम आपण समरूप त्रिकोणाची रचना करावायची आहे. दोन समरूप त्रिकोणापैकी एका त्रिकोणाच्या बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू यांचे गुणोत्तर दिले असता त्रिकोण काढणे. दिलेल्या दोन त्रिकोणापैकी जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असता आणि त्यांच्या संगत बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या काढावायच्या आहेत. आणि या ठिकाणी दोन प्रकारे रचना आपल्याला या ठिकाणी पाहायच्यात. त्यामध्ये आहे पहिलं, एकही शिरोबिंदू सामायिक नसताना. दोन त्रिकोणाचा एकही शिरोबिंदू जर सामायिक नसेल तर ती रचना आपल्याला करावायची आहे. आणि त्यानंतर आहे दुसरी रचना, दोन त्रिकोणामध्ये एक शिरोबिंदू जर सामायिक असेल तर त्या समरूप त्रिकोणाची रचना आपल्याला या प्रकरणामध्ये करावायची आहे. सर्वप्रथम आपण एकही शिरोबिंदू सामायिक नसताना समरूप त्रिकोण काढणे याची आकृती काढावायची आहे. तर सर्व सराव संच 4.1 यामध्ये प्रश्न पहिला, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN असा काढा की AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर, CA बरोबर 4.5 सेंटीमीटर आणि BC भागिले MN बरोबर 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. या ठिकाणी बघा, कृती करताना कच्ची आकृती काढा. दोन त्रिकोण AB समरूपता दाखवण्यासाठी ABC त्रिकोण काढला, दुसरा LMN त्रिकोण काढला. त्रिकोण ABCच्या 3 बाजू दिलेल्या आहेत. AB बाजू दिली 5.5 सेंटीमीटर, BC बाजू आहे 6 सेंटीमीटर, AC बाजू 4.5 सेंटीमीटर. तर त्रिकोण LMN याच्या तिन्ही बाजू काढावायच्या आहेत. तर या ठिकाणी काही आपल्याला लिखाणकाम करावं लागेल. त्यासाठी दोन समरूप त्रिकोण लिहा, नंतर त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर लिहा. AB भागिले, जसं ABC हा त्रिकोण समरूप आहे त्रिकोण LMN, तर AB बाजू भागिले LM या बाजूचं गुणोत्तर समान आहे BC भागिले MN बरोबर AC भागिले LN. यात पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू या संगत बाजूंचं गुणोत्तर या ठिकाणी आपण लिहिलं. आणि ABची किंमत लिहिली 5.5 सेंटीमीटर भागिले LM, BC किंमत आहे 6 सेंटीमीटर भागिले MN, ACची किंमत आहे 4.5 भागिले LN आणि प्रश्नामध्ये दिलेले गुणोत्तर 5/4. हे गुणोत्तर आपण या ठिकाणी तिन्ही बाजूंचं संगत बाजूंचं गुणोत्तर हे सारखं आहे, ते म्हणजे 5/4. तर आता या ठिकाणी तिन्ही बाजूंचं गुणोत्तर लिहिलं आणि प्रश्नामध्ये दिलेलं गुणोत्तर आपण लिहिलं या ठिकाणी. तर आता पहिलं गुणोत्तर आणि दिलेलं गुणोत्तर 5/4 हे पहिलं आणि शेवटचं गुणोत्तर या ठिकाणी लिहा. त्यावरून आपण LM ही बाजू काढावायची आहे. तर 5 आणि LM यांचा गुणाकार केला बरोबर 5.5 गुणिले 4 यांचा गुणाकार केला. त्या गुणाकाराला या डाव्या बाजूच्या सहगुणकाने उजव्या बाजूला घ्या. भागाकारामध्ये 5.5 गुणिले 4 भागिले 5
यानं गुणाकार करून भागायचं आहे. एल एम बरोबर 5.5 गुणिले 4 यांचा गुणाकार आला 22.0, त्याला 5नं भागलं. एल एमची किंमत आली 4.4 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे पहिली बाजू काढता आली. आता दुसरं गुणोत्तर लिहा 6/mn बरोबर 5/4. तर या दोन बाजूंचं गुणोत्तर या ठिकाणी तिरकस गुणाकार करून 6 आणि चौक 24 त्याला भागिले 5, 5ने 24ला भागलं, त्याचा भागाकार आला 4.8 सेंटीमीटर. तर एम एनची लांबी आली 4.8 सेंटीमीटर. आता 4.5 भागिले एल एन बरोबर 5/4. तिसरं आणि चौथं गुणोत्तर या ठिकाणी आपण लिहिलं. तर यांचाही तिरकस गुणाकार करा. 5ने एल एनला गुणा आणि 4.5ने 4ला गुणा, त्यांचा गुणाकार आला 18. 18/5 यांचा भागाकार आला 3.6 सेंटीमीटर. अशा प्रकारे एल एम एन या तिन्ही या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एल एम 4.4, एम एन 4.8 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू आहे एल एन 3.6 सेंटीमीटर. तर आता हे दोन्ही समरूप त्रिकोण आपल्याला यांची आकृती काढावायची आहे. तर या ठिकाणी आपण त्रिकोण ए बी सीच्या बाजू घेतलेल्या आहेत. ए बी 5.5 सेमी, बी सी 6 सेंटीमीटर, ए सी 4.5 सेंटीमीटर. याला समरूप असणारा दुसरा त्रिकोण एल एम एन आपण आपल्याला काढावायचा आहे. या ठिकाणी दोन्ही त्रिकोण यांची मापं घेऊन, अचूक मापं घेऊन आपल्याला आकृती काढावायची आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी बी सी हा पाया समजून या ठिकाणी बी सी हे अंतर घ्या. बी सी अंतर या ठिकाणी किती आहे वर्तुळ कंपासमध्ये घ्या. ते अंतर आपण घेऊ शकतो. वर्तुळ कंपासमध्ये दोन्ही टोकं बरोबर करा आणि हा स्क्रू या ठिकाणी घट्ट करा. बघा या ठिकाणी नेहमी शून्यापासून अंतर घ्यायचं आहे. बी सी 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर अंतर घेतलं आपण या ठिकाणी. बी सी हे बी सी आपण 6 सेंटीमीटर अंतर या ठिकाणी घेतलेलं आहे. तर या ठिकाणी रेषा काढा आणि बी सी हे अंतर या ठिकाणी घ्या 6 सेंटीमीटर. त्याला बी आणि सी नाव द्या. बी सी हे अंतर 6 सेंटीमीटर. नंतर ए बी 5.5 हे अंतर घ्यायचं आहे. ए बी 5.5, 5.5 या ठिकाणी 5.5 अंतर घ्या. अशा प्रकारे 5.5 अंतर घेतलं. 5च्या पुढं 5 रेषा बी बिंदूवर ठेवा आणि या कंपासाने एक वर्तुळ कंस काढा. कंस काढायचा आहे, चाप काढायचा आहे. त्यानंतर ए सी अंतर 4.5 अंतर घ्यायचं आहे. ए सी 4.5, 4च्या पुढं 5 रेषा. तर सी बिंदूवर ठेवा. पहिला जो चाप काढलेला आहे त्याला छेदणारा दुसरा चाप काढा. हे दोन चाप जिथं छेदतात त्याला आता राहिलेला तिसरा शिरोबिंदू तो म्हणजे ए हा बिंदू, त्याला नाव द्या. आता ए हा बिंदू पट्टीच्या साह्याने जोडून घ्या. ए हा बिंदू बीला जोडून घ्या. त्यानंतर ए हा बिंदू सीला जोडून घ्या. आता हे किमती लिहून काढा इथं. बी सी 6 सेंटीमीटर, ए बी 5.5
5 सेंटीमीटर आणि ए सी 4.5 सेंटीमीटर. आता याला समरूप असणारा दुसरा त्रिकोण काढायचा आहे. या ठिकाणी दिलेला आहे एल एम एन, त्याच्या तिन्ही बाजू एल एम बरोबर 4.4 सेंटीमीटर, एम एन बरोबर 4.8 सेंटीमीटर. तर या ठिकाणी तुम्ही एम एन हा पाया समजून 4.8 अंतर घ्या. 4.8, 4च्या पुढे 8 रेषा, 4च्या पुढे 8 रेषा घ्या. रेषा काढा. 4.8 अंतर घेतलेलं आहे आपण. 4.8, याला एम बिंदू नाव द्या, याला एन असं नाव द्या. त्यानंतर आता एल एम 4.4 अंतर घ्यायचं आहे. एल एम 4.4, 4.4 अंतर घेतलं. या ठिकाणी बघा 4.4 अंतर, 4.4 अंतर. हे अंतर घेऊन आपण या ठिकाणी एम बिंदूवर ठेवा आणि चाप काढा. त्यानंतर 3.6 अंतर घ्या. 3.6, 3च्या पुढं 6 रेषा, 3च्या पुढं 6 रेषा. एवढं अंतर घेतलं आपण. आता एन बिंदूवर ठेवा आणि चाप काढा छेदणारा. पहिला जो चाप काढला त्याला छेदणारा दुसरा चाप काढला. याला एल एल नाव द्या. एल आणि एम हे जोडून घ्या. त्यानंतर एल आणि एन जोडून घ्या. किमती लिहा आता. एम एन 4.8 सेंटीमीटर, एल एम 4.4 सेमी आणि एल एन 3.6 सेमी. तर त्रिकोण ए बी सी याला समरूप असणारा त्रिकोण एल एम एन, या दोन त्रिकोणामध्ये एकही शिरोबिंदू सामायिक नाही. अशा पद्धतीने समरूप त्रिकोणाची आकृती काढायचे. प्रश्न त्या सराव संचातला 4.1 मधला प्रश्न तिसरा, त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड. या समरूप त्रिकोणमध्ये त्रिकोण आर एस टी यांच्या किमती दिल्यात. आर एस बरोबर 4.5 सेमी, कोण आर एस बरोबर 40 अंश, एस टी बरोबर 5.7 सेमी आणि आर एस भागिले एक्स वाय 3/5 असं गुणोत्तर दिलं आहे. तर त्रिकोण आर एस टी व त्रिकोण एक्स वाय झेड काढा. तर कच्ची आकृती काढली आपण. आर एस टी याच्या दोन बाजू दिलेल्या आहेत. आर एस 4.5 आणि एस टी 5.7 आणि या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन एस 40 अंशच दिला आहे. याला समरूप असणारा त्रिकोण एक्स वाय झेड काढायचं आहे. त्यासाठी एक्स वाय बाजू ही आर एसला समरूप आहे, यांचं गुणोत्तर सारखं आहे. आणि एस टी बाजू ही वाय झेडला यांचं गुणोत्तर सारखं आहे. तर त्यावरून वाय झेड बाजू काढायचे आणि आर एस टी हा कोन एक्स वाय झेडला एकरूप आहे. तर या ठिकाणी लिहून काढायचं आहे. तर सर्वप्रथम दोन त्रिकोण समरूप दाखवले, त्यांच्या संगत बाजू प्रमाणात दाखवल्या. आर एस भागिले एक्स वाय बरोबर एस टी भागिले वाय झेड. आर एस 4.5 सेमी भागिले एक्स वाय बरोबर एस टीची किंमत दिलेली आहे 5.7 सेमी बरोबर भागिले वाय झेड बरोबर प्रश्नात दिलेलं आहे एक्स वाय आर एस भागिले एक्स वाय 3/5 असं गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणून पहिला आणि तिसरं गुणोत्तर यावरून एक्स वायची लांबी काढायचे. 3 गुणिले एक्स वाय बरोबर 4.5 गुणिले 5 यांचा गुणाकार केला. 4.5ने 5ला गुणलं, त्याचा गुणाकार आला. त्या
गुणाकार करून त्याला 3 भागा. या ठिकाणी 3 आपण 4.5ला भागलं, 1.5 गुणिले 5 यांचा गुणाकार आला 7.5. तर एक्स वायची लांबी किती आली? 7.5 सेमी. तसेच दुसरं गुणोत्तर 5.7 भागिले वाय झेड बरोबर 3/5 असं गुणोत्तर घेऊन या ठिकाणी वाय झेडची किंमत आली 9.5 सेमी. आणि समरूप कोन म्हणजे एकरूप असणारे कोन समरूप त्रिकोणाचे कोन RST याचं माप 40 आहे, तर त्याला एकरूप असणार XYZ याचं पण माप 40 अंश असेल. अशा प्रकारे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजू पहिल्या त्रिकोणाशी असणाऱ्या आणि त्यांनी समावेश केलेला कोन या ठिकाणी आपल्याला काढता आलं. यावरून आता आकृती आपल्याला काढायची आहे. बघा या ठिकाणी त्रिकोण RST यामध्ये RS बरोबर 4.5 सेमी, RST बरोबर कोन RST 40 अंश, ST बरोबर 5.7 सेमी. हा त्रिकोण सर्वप्रथम काढा. नंतर त्याला समरूप असणारा त्रिकोण XYZ हा आपल्याला काढायचा आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आपण RST त्रिकोण काढू. आपण RST त्या ठिकाणी ST ही बाजू पाया समजून घ्या. ठिकाणी 5.7 एवढं अंतर घ्या वर्तुळ कंपासमध्ये. 5.7 5च्या पुढं 7 रेषा, 7 रेषा घेतल्या. अशा प्रकारे या ठिकाणी हा पाया ST याला नाव द्या S आणि T. 5.7 सेंटीमीटर. आता कोन घ्यायचा आहे. कोन मापकाची आडवी रेषा काढलेल्या रेषेला तंतोतंत जुळवा आणि 40 अंशाचा कोन काढा. कोन मापकाचा मध्यबिंदू हा S बिंदूवर ठेवायचा, कारण शिरोबिंदू हा कोनाचा शिरोबिंदू आहे. त्या ठिकाणी कोनमापक ठेवा आणि आडवी रेषा या कोनमापकाच्या आडव्या रेषेला जुळवा काढलेली. 0 खालच्या कोना लक्षात घ्या. 0, 10, 20, 30, 40 त्या ठिकाणी बरोबर बिंदू घ्या. बिंदू घेतला आपण आणि आता हा किरण काढा S बिंदूतून जाणारा. त्यानंतर हा झाला 40 अंशाचा कोन RST. आता R बिंदू आपल्याला या किरणावर मिळणार आहे, तो मिळवायचा आहे. त्यासाठी 4.5 अंतर घ्या वर्तुळ कंपासमध्ये. पट्टीवर ठेवून आपण 4.5 अंतर घेतला. 4च्या पुढं 5 रेषा, 4च्या पुढं 5 रेषा. आता कंपासाचं लोखंडी टोक S बिंदूवर ठेवा आणि दुसऱ्या पेन्सिलने चाप काढा या किरणाला छेदणारा. त्याला ज्या ठिकाणी छेदेल तिथं R हे नाव द्या. R आणि आता T हे जोडून घ्या. हे 4.5 अंतरावर आपण या किरणावर R बिंदू घेतला. R आणि T बिंदू हे जोडून घ्या. अशा प्रकारे त्रिकोण RST याला समरूप असणारा दुसरा त्रिकोण XYZ काढावायचा आहे. त्यासाठी एक साधारण रेषा काढून घ्या, रेषाखंड जास्त लांबीचा, आणि कंपासाच्या साहाय्याने त्यावर आता YZ हे अंतर 9.5 अंतर घ्या. 9.5 हे अंतर घ्यायचं आहे. 9.5 बघा. 9.5 अंतर घ्यायचं आपल्याला. 9च्या पुढं 5 रेषा एवढं अंतर घेतलं आपण. 9.5 हे 9.5 अंतर घेतलं. 9.5
आता या रेषेवरती काढा. याला वाय असं नाव द्या, याला झेड 9.5 सेमी. त्यानंतर आता कोन XYZ हा कोणाला एकरूप आहे RST. त्यासाठी वाय बिंदूवर कोनमापक ठेवा. आडवी रेषा जुळवा या काढलेल्या रेषेला. 0, 10, 20, 30, 40 या ठिकाणी बिंदू स्थापन करा. पेन्सिलने बिंदू घ्या आणि आता रेषा काढा, किरण काढा. वाय बिंदू आणि हा बिंदू जोडून घ्या. थोडी किरण हा थोडासा लांब काढा. आता आपल्याला X बिंदू या किरणावर मिळवायचा आहे. त्यासाठी आपण वर्तुळ कंपासमध्ये XY हे अंतर घेऊ आपण 7.5. 7.5 अंतर घ्या वर्तुळ कंपासमध्ये. 7.5 हे 7.5 अंतर घेतलं आपण. ते वाय बिंदूवर ठेवा लोखंडी टोक आणि आडवा चाप काढा या रेषेला छेदणारा. त्याला X हे नाव द्या. 7.5 सेंटीमीटर. X आणि Z हे जोडून घ्या. X आणि Z X आणि Z हे जोडून घेतले आपण. X आणि Z अशा प्रकारे XYZ हा त्रिकोण या RST ला समरूप आहे.